शुभ सकाळ सर्वांना। जय श्रीराम। आपल्या सर्व हिंदूंचे स्वप्न म्हणजे श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामांचे भव्य असे मंदिर आणि त्या मंदिरात श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे। आणि हा सोहळा मोठ्या दिमागदार आणि उत्साहात पार पडणार आहे। आणि आज म्हणजे 22 जानेवारीला खऱ्या अर्थाने आज 500 वर्षांचं स्वप्न हिंदूंचं पूर्ण होणार आहे। आज खूप आनंदाचा दिवस आहे। आज खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होत आहे। श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे आज आगमन होणार आहे। असे रघुनंदन राजाराम यांना आमचं प्रणाम आहे। आणि आज प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्यामुळे मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ खिचडी आणि लाडू वाटपाचा छोटा कार्यक्रम ठेवला आहे। आता पूजा झाल्यानंतर मी तिकडे जाणार आहे। मी आता रामरक्षा वगैरे वाचन करून घेईल। आणि आज आपल्या सर्वांना श्रीराम मंदिराच्या आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल सर्वांना खूप खूप हार्दिक अभिनंदन। सकाळची देवपूजा वगैरे आवरून आता आम्ही गावात चाललो आहे। गावात सगळं भगवं असं वातावरण झालेलं आहे आणि तिकडे आम्ही निघलोय। आता सगळं वातावरण असं भगवं झालंय। सगळ्या बाजूने अशा भगवे झेंडे लावले रस्त्याच्या दुतर्फा। काय सुंदर वाटतंय। गणपती बाप्पा मोरया। छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांच्या इथे पण छान असं हे केलंय। बघच्छता जय श्रीराम। मस्त एकदम एकच नंबर। सगळं अयोध्येत आल्यासारखंच वाटायला लागलंय आता। रात्रीची रोषणाई एकदम जबरदस्त असणार आहे।
रामचंद्रांच्या स्वागताची आम्ही तयारी करत आहोत. संध्याकाळी श्रीरामांचं स्वागत करणार आहे आणि रणवीरला श्रीराम बनवणार आहे आम्ही. त्याच्यासाठी ड्रेपरी वगैरे आणलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला आमचं डेकोरेशन? म्हणजे अजून करतेच आहे मी सुरुवात. प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची मला जशी जमेल अशी तयारी केली आहे आणि रणवीरलाच मी आता श्रीरामांची ड्रेपरी घालणार आहे. कारण राम हे चराचरात आहेत, राम हे कणाकणात आहेत, राम हे प्रत्येकात आहेत. आणि आज मी रणवीरला असं छान असं श्रीरामांचा मेकअप करून आणि त्याचा आवरणार आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. इथं श्रीराम त्यांचे बंधू लक्ष्मण आणि माता सीता सोबत स्थानापन्न झालेले आहे. पूजा माझी सकाळीच उरकली आहे. दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन. अंजन पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन. मंगल भवन अमंगल हारी ग्रवहु सुदर्शन अचर विहार. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. छोट्याशा श्रीरामाला बघून एकच म्हणजे गाणं आठवतं नाही का? बड़ी लंबी इंतजारी हुई रघुवर तुम्हारी अब आई है सवारी. बजाओ ढोल स्वागत में. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मेरे तन मन धड़कन में सिया राम है. जय श्री राम, के दर्पण में जय श्री राम, जय सिया करा राधा का तू ही श्याम. जन्मों जन्म का ही साथ है. मीरा का तू भजन भजते हरि पवन. किसी ने भी लिखी ये बात है. मंगल भवन अमंगल हारी ग्रवहु सुदर्शन अचर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल
आज श्रीरामांचं असं छोटस रूप इतकं गोंडस दिसतंय आणि अयोध्येत आल्यासारखं वाटतंय. श्रीराम लल्लांची छोट्याच मूर्तीची छोट्या बालपणाची प्रतिष्ठापना आज अयोध्येत झालेली आहे. आणि मी पण आज रणवीरला श्रीराम बनवलंय. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की श्रीराम लिहा. आणि माझा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जय श्रीराम.